नमस्कार मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेबाबत एक शासनाचा निर्णय आलेला आहे. तो निर्णय कोणता आहे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला, 2025-26 शैक्षणिक वर्षापासून पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता 5वी ऐवजी इयत्ता 4थी व इयत्ता 8वी ऐवजी इयत्ता 7वी असा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे यापुढे उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नामाधीन प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी स्तर व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी स्तर असे करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे सदर बदलाची अंमलबजावणी सन 2025-26 शैक्षणिक सत्रापासून करण्यात यावी. त्यामुळे सन 2025-26 या शैक्षणिक क्षेत्रात एक वेळची बाब म्हणून इयत्ता 5वी ते 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन अंतिमतः साधारणतः फेब्रुवारी 2026 दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेण्यात येईल. तसेच इयत्ता 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणतः एप्रिल किंवा मेच्या 2026 कोणत्याही रविवारी घेण्यात येईल असे शासनाने निर्णय झालेला आहे. म्हणजे इथून पुढे जे विद्यार्थी 8वी ऐवजी यावर्षी 7वी आणि जे परीक्षा 5वीला होत होती ती आता 4थीला, म्हणजे हे 2026-27 पासून फक्त 4थी आणि 7वी जे विद्यार्थी त्यांनाच हे लागू राहील. धन्यवाद.